नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या 1 महिन्यापासून अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाचे जगभरामध्ये वेगवेगळे परिणाम दिसायला लागलेले आहेत. कुठे आर्थिक परिणाम आहेत, कुठे क्रूड ऑइलच्या कमतरतेमुळे झालेले परिणाम आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत सतीश ढगे सर आहेत, जे सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आभार की तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा वेळ दिलेला आहे. धन्यवाद. गेल्या 1 महिन्यापासून युद्ध सुरू आहे, थांबायचं नाव घेत नाहीये. काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी एक स्पीच केलं, राष्ट्राला संबोधन केलं आणि त्या संबोधनामध्ये त्यांनी म्हटलं की आपण बरंच काही जिंकलेलो आहोत, परंतु त्यांनी युद्धविरामाची घोषणा केलेली नाही. मला सर्वात अगोदर तर तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की अमेरिका ह्या युद्धामध्ये कसा आला, म्हणजे अमेरिकेचा इंटरेस्ट काय आहे? काय तो तेलाचा इंटरेस्ट आहे की इराणला न्यूक्लिअर पॉवर बनू न देणं हा इंटरेस्ट आहे, की आणखीन काय? जसं म्हटलं जातं की एप्स्टीन फाईल्समुळे हे सगळं युद्ध सुरू झालेलं, नेमका अमेरिकेचा इंटरेस्ट काय? माझ्या मते जे आहे अमेरिकेचे आणि त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्पचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. दाखवायचे दात या युद्धाच्या अनुषंगाने जर त्या ठिकाणी पाहिले तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुळात आम्हाला इराणला न्यूक्लिअर वेपन्स अण्वस्त्रधारी देश त्या ठिकाणी बनू द्यायचं नाहीये आणि ज्या प्रकारे तो युरॅनियमचं एनरिचमेंट करतोय हे जर असं सुरू राहिलं तर लिटरली 2 आठवड्यांमध्ये तो अण्वस्त्र त्या ठिकाणी बनवेल आणि डेथ टू अमेरिका, डेथ टू इस्रायल हे मागच्या 47 वर्षापासून इराणची जी धर्मसत्ता राजसत्ता पद्धती आहे अशा प्रकारच्या घोषणा देते. म्हणजेच आमच्या एक प्रकारे अस्तित्वावरच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल. म्हणून इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखण्यासाठी, इराणला जे आहे एक प्रकारे त्यांचं लष्करी सामर्थ्य वाढू नये यासाठी आम्ही हल्ला केला हे दाखवण्याची दात अमेरिकेची त्या ठिकाणी. पण त्याच्या मागचं खरं कारण जर त्या ठिकाणी पाहिलं तर माझ्या मते मल्टिपल फॅक्टर्स, वेगवेगळे फॅक्टर्स एकत्रितपणे आपल्याला त्या ठिकाणी पाहावे लागतील. बाहेरच्या अनुषंगानं म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स आपण पाहिले तर माझ्या मते एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पश्चिम आशिया कशासाठी ओळखला जातो? तेल, क्रूड ऑइल आपण ज्याला म्हणतो, नैसर्गिक वायू, क्रूड ऑइल. 21व्या शतकामध्ये सुद्धा क्रूड ऑइल, नैसर्गिक वायूचं जबरदस्त महत्व जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये. मग या पश्चिम आशियामध्ये जे आहे आपलं वर्चस्व बरकरार राहावं, ऑलरेडी त्यांचा मित्र इस्रायल आणि त्याचा शत्रू म्हणजे इराण. मग जर इस्रायलला मोठं करायचं असेल म्हणजेच आपलं जर पश्चिम आशियामधला पाय आणखीन घट्ट रोवायचा असेल तर कुठेतरी इराणला जे आहे त्यांना एक झुकतं माप म्हणा किंवा त्याला जे आहे नामोहरम करणं हे आवश्यक आहे. म्हणून इस्रायलच्या मदतीनं इराण विरुद्ध असा जबरदस्त प्रहार केला. पहिलं गणित अर्थकारण, तेलाशी संबंधित अर्थकारण, पश्चिम आशियामधलं वर्चस्व, हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, मागच्या काही काळामध्ये चायना, अमेरिकेचा नंबर 1चा शत्रू म्हणजे माझ्या मते रशिया नाही तो चायना आहे. मग चायना ज्या प्रकारे जे आहे आपलं वर्चस्व किंवा आपला पाय जो आहे पश्चिम आशियामध्ये घट्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगानं भविष्यामध्ये अमेरिकेला जो आहे तो ललकारण्याचा प्रयत्न करेल पश्चिम आशियामधूनच. त्याचबरोबर चायनाची एनर्जी सिक्युरिटी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम आशियामधल्या देशांवर आणि त्यातल्या त्यात इराणवर डिपेंडंट त्या ठिकाणी आहे. म्हणून इराणला नामोहरम करणं त्या अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा, इंटरनल फॅक्टर्स. मग इंटरनल फॅक्टर्स जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर मागच्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या ज्यामुळे म्हणजे हे युद्ध सुरू होण्याच्या अगोदर जर विचार केला तर डोनाल्ड ट्रम्पने जे टेरिफ वॉर सुरू केलं होतं, युनायटेड स्टेट्सच्या सुप्रीम कोर्टनं त्याच्या अनुषंगानं फटकार त्या ठिकाणी लावली. मागच्या 1 वर्षामधले जे काही डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे निर्णय होते त्यामुळे तिथे महागाई वाढते आणि एक प्रकारे जनतेमध्ये जे आहे डोनाल्ड ट्रम्पचं अप्रुव्हल रेटिंग हे युद्धाच्या अगोदरचं मी म्हणतोय हे कमी कमी त्या ठिकाणी होतंय. काही महिन्यांमध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये त्यांना मध्यावधी निवडणुकीला जर सामोरं त्या ठिकाणी जायचं असेल तर हे असं काही रिपब्लिकन पार्टीला परवडणार नाही. म्हणून एक सुडो नॅशनलिझम आपण ज्याला म्हणतो की राष्ट्रवाद पुढे त्या ठिकाणी करायचा आणि त्याच्या माध्यमातून जे आहे आपले अंतर्गत प्रश्न किंवा आपलं जे फेल्युअर आहे ते लपवायचं, या अनुषंगाने सुद्धा जे आहे ही टायमिंग, युद्धाची टायमिंग त्यांनी साधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला असावा. आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा, हे सगळं तर आहेच, टेरिफ वॉर आहे, बाकीचं त्यांचं अप्रुव्हल रेटिंग कमी होतंय, एप्स्टीन फाईल्स हा जो आहे अत्यंत कळीचा मुद्दा त्या ठिकाणी आहे. आणि मग एप्स्टीन फाईल्स सारख्या सेन्सिटिव्ह मॅटरला जर चर्चेमध्ये थोडंसं बाजूला सारायचं असेल तर अशा प्रकारचं स्युडो नॅशनलिझम, अशा प्रकारचं जे आहे देशाचं संरक्षण, देशासमोरचा खतरा हे प्रोजेक्ट करणं जे आहे डोनाल्ड ट्रम्पला योग्य वाटलं म्हणून त्यांनी ही टायमिंग त्या ठिकाणी साधली असावी. आणि तिसरा माझ्या मते अत्यंत महत्वाचा मुद्दा, जून 2025 मध्ये याच अमेरिकेनं 12 दिवसाचं युद्ध इराणच्या विरुद्ध लढलं होतं.
त्यांनी असा दावा केला होता की आम्ही जे आहे त्यांची न्यूक्लिअर केपेबिलिटी, त्यांची जी आहेत अण्वस्त्र ध्वस्त क्षमता जी केली आहे सर. पूर्णतः नाहीसी केलेली आहे. मग जर नाहीसी केली तर 9 महिन्याच्या आतच हे सगळं त्यांना करायची का गरज पडली? याच्या मागचं कारण असं की मला वाटतं की जून 2025 मध्ये सुद्धा अण्वस्त्र क्षमता नष्ट करणे हे तर ठीकच आहे, पण त्यावेळेस सुद्धा त्यांचं एक महत्वाचं उद्दिष्ट होतं, ते म्हणजे तिथलं सत्तांतर. मुळातच 1979 नंतर इराणमध्ये जी इस्लामिक रिव्होल्युशन, इस्लामिक क्रांती झाली, त्याच्यानंतर अमेरिकेच्या विरोधी असणारं अशा प्रकारचं सरकार तिथे स्थापन झालं. मग हे असं सरकार अमेरिकेला परवडणार नाही, म्हणून अमेरिकन धार्जिनं सरकार तिथे यावं म्हणून अमेरिका प्रयत्नशील होता. आणि जून 2025 मध्ये सुद्धा अशा प्रकारचे हल्ले केल्यानंतर तिथे आपण सत्तांतर घडवू शकू असा अमेरिकेचा कयास होता, जो सबशेल फोल ठरला. पण डिसेंबर 2025, जानेवारी 2025 आणि फेब्रुवारी 2026 यामध्ये जे आहे, जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जे आहेत आंदोलनं होत होती. म्हणजेच जनता, इराणचीच जनता ही तिथल्या सत्ताधीशांच्या विरुद्ध उभी राहत होती. आणि मला वाटतं की डोनाल्ड ट्रम्पला वाटलं ही योग्य संधी आहे. जर ऑलरेडी अशा प्रकारचा उठाव होतोय आणि जर आपण जबरदस्त हल्ले करून या अयातुल्ला अली खामेनी त्याचबरोबर IRGCच्या कमांडरचा खात्मा केला तर ऑटोमॅटिकली तिथले लोक उठाव करतील आणि अनासायसे ऑलरेडी त्यांना जे आहे अशा प्रकारचं फर्टाईल ग्राउंड मिळाल्यामुळे तिथले लोक जे आहेत ते सत्तांतर घडवून आणतील. हल्ला तर केला अयातुल्ला अली खामेनी त्याचबरोबर IRGCच्या कमांडरचा त्यांनी खात्माही केला, परंतु हा जो दुसरा फॅक्टर होता, या आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली सत्तांतर होईल हे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह मात्र त्यांना काही साध्य करता आलं नाही. तर मुळात तुमचा ओरिजिनल जो प्रश्न होता, माझ्या मते एक्सटर्नल फॅक्टर पश्चिम आशियामधला तेलाचा संघर्ष आणि त्यातलं वर्चस्व, दुसरा ऑफकोर्स इंटरनल फॅक्टर ज्यामध्ये एप्स्टीन फाईल्स, महागाई आणि मध्यावधी निवडणुका हा फॅक्टर असेल, आणि तिसरा माझ्या मते तिथलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा फायदा घेऊन, इंटरनल डिस्कंटेंटचा फायदा घेऊन आपल्याला अल्टिमेटली तिथे जे सत्तांतर घडवून आणायचं आहे ते आपण करू शकू असा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा कयास असल्यामुळेच ती टायमिंग त्यांनी साधण्याचा प्रयत्न केला असावा. तुम्ही एप्स्टीन फाईलचा एक बाजू सांगितली की त्या एप्स्टीन फाईलवरची जी चर्चा जोमाने होत होती अमेरिकेत आणि जगभरामध्ये, विशेषतः अमेरिकेत, तर ते लक्ष विचलित करण्यासाठी डायव्हर्स जी काय पॉलिटिक्स असते त्याचा भाग म्हणून त्यांनी युद्ध केलं असं तुमचं म्हणणं आहे. तो एक भाग आहे. त्याची दुसरी बाजू अशी आहे की इस्रायल जे आहे एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांना ब्लॅकमेल करत आहे आणि म्हणून ट्रम्प जे आहेत ते इस्रायलच्या बाजूने लढत आहेत. ह्यामध्ये, ह्या चर्चेमध्ये किंवा या दाव्यांमध्ये किती सत्यता वाटते? मला वाटत नाही की म्हणजे ब्लॅकमेल हा शब्द जो आहे खरोखरच किंवा म्हणजे त्याच्याशी रिलेटेड प्रूफ किंवा ऑथेंटिकेशन हे याच्यात वाटत नाही. मला वाटत नाही की ब्लॅकमेल म्हणून. पण आतापर्यंतचा इतिहास पाहिला, हा फक्त डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी म्हणूनच नाही, अगोदरचाही जर इतिहास पाहिला तर इस्रायल आणि अमेरिकेची जी आहे घट्ट मैत्री आहे. म्हणजे आज घडीला आंतरराष्ट्रीय पटलावर पाहिलं तर स्ट्रॅटेजिक अलाय जर आपल्याला म्हणायचं असेल तर ते खऱ्या अर्थानं इस्रायल आणि अमेरिका. आणि बाय द वे इस्रायल या युद्धामध्ये त्या ठिकाणी उतरला तर खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त जर झळ कोणाला पोहोचत असेल तर ती म्हणजे इराण आणि इस्रायल. खरं म्हटलं तर युद्ध व्हायलाच हवं होतं तर ते इराण आणि इस्रायलमध्ये. अमेरिकेचा दूर दूरपर्यंत काही संबंध नाही. हजारो किलोमीटर दूर असणारा अमेरिका, ना तुमच्या सुरक्षेला काही खतरा आहे ना ओव्हरऑल बाकीच्या कुठल्याही गोष्टी आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी उतरलात. तर इथे एक महत्वाचा फॅक्टर माझ्या मते इस्रायल आहे. आणि इस्रायलला हे युद्ध कशासाठी हवंय, जर आपण म्हणजे न्यूट्रल पॉईंट ऑफ व्ह्यू पाहण्याचा प्रयत्न केला तर 1948 पासून ते आतापर्यंतचा इतिहास पहा. इस्रायल हे असं राष्ट्र आहे, छोटंसं राष्ट्र आहे, पण हे सगळ्या या मुस्लिम राष्ट्रांच्या, अरब राष्ट्रांच्या म्हणजे सराउंडिंग त्यांची जी आहे ती अरब राष्ट्रांची. आणि वेळोवेळी जे आहेत या इस्रायलनं या अरब राष्ट्रांविरुद्ध युद्ध जिंकलेली आहेत, आतापर्यंत युद्ध लढलेली आहेत आणि ही युद्ध जिंकलेली आहेत. म्हणजेच खऱ्या अर्थानं जर इस्रायलला या सगळ्या परिस्थितीमध्ये जर जिवंत राहायचं असेल, एक्झिस्टन्स त्यांचा ठेवायचा असेल, तर त्यांना अशा प्रकारची आक्रमकता हे घेणं भागच आहे. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय त्या ठिकाणी नाही. चूक बरोबर आपण त्या भागामध्ये त्या ठिकाणी जात नाही, पण इस्रायलसाठी हा जो आहे एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे, म्हणून तो अशा प्रकारचा लढा देतोय. आणि त्याचा नंबर 1चा शत्रू त्या पश्चिम आशियामध्ये जर कोणी त्या ठिकाणी असेल तर तो इराण आहे. आणि इराणची जे 3H हमास, हिजबुल्ला आणि हुती हे जे आहेत हे त्यांचे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासोबतचा हा संघर्ष त्या ठिकाणी एक. दुसरी गोष्ट, माझ्या मते इस्रायलची तर इच्छा असेल की हे युद्ध जेवढं चालेल तेवढं त्या ठिकाणी फायद्याचं आहे. तर याच्यासाठी एक तर मी म्हटलं एक्झिस्टेन्शियल क्रायसिस म्हणून इराणला जेवढं नामोहरम करता येईल, त्याची नांगी जेवढी ठेचता येईल तेवढा जो आहे दीर्घकालीन इराणला त्या ठिकाणी इस्रायलला त्या ठिकाणी फायदा त्याच्यात एक. दुसरा मी म्हणतो त्याहून महत्वाचा मुद्दा, कारण आपलं पॉलिटिकल डिस्कशन त्या ठिकाणी होते, एप्स्टीन फाईल्स येत आहेत. मी म्हणेल की बेंजामिन नेतन्याहूचं राजकीय अस्तित्वच मुळात या युद्धाच्या आधारावर त्या ठिकाणी डिपेंडंट आहे. ते यासाठी कारण ऑक्टोबर 2023 मध्ये जे
खरोखरच हल्ला झाला इस्रायलमध्ये घुसून, हमासनं जो त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्याच्यानंतर त्यांनी जबरदस्त कारवाई केली. त्याच कारवाईच्या आधारावर जे आहे खरं म्हटलं तर हमासला पूर्णतः नामोहरम केलं, त्यांचा जो आहे पाठीचा कणा मोडला, हे खरं आहे. गाझामध्ये जे आहे जबरदस्त कारवाई इस्रायलनं केली. खरं म्हटलं तर त्या हल्ल्यानंतर गाझामध्ये कारवाई करणं इथपर्यंत ओके होतं. पण ज्यावेळेस ती गाझामधली कारवाई संपली, याच इस्रायलनं म्हणजे याच बेंजामिन नेतन्याहूनं मग नवीन फ्रंट सुरू केला की लेबनन मधल्या जे आहे हिजबुल्ला विरुद्ध कारवाई, यांनीच नवीन फ्रंट सुरू केला. येमेन विरुद्ध जे आहे हुतीच्या विरुद्ध कारवाई, यानं सुरू केला की इराण मधली त्या ठिकाणी कारवाई. म्हणजे एक ऑपरेशन संपलं की दुसरं ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू करणं. कारण एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या बेंजामिन नेतन्याहूला जर त्या ठिकाणी प्रधानमंत्रीपदी राहायचं असेल, सत्तेमध्ये राहायचं असेल, तर पुन्हा असा स्युडो नॅशनलिझम, आपल्या राष्ट्रावर खतरा आहे, हे त्यांच्या लोकांना प्रोजेक्ट करणं त्यांना आवश्यक आहे. कारण निवडणुका जर झाल्या तर ज्या प्रकारे तिथले लोक, एकूणच बेंजामिन नेतन्याहूची युद्धाशी संबंधित जी रणनीती आहे, शेकडो लोक जे हमासच्या किडनॅपिंग मध्ये त्या ठिकाणी त्याच्यात होते, त्यामुळे लोक जे रस्त्यावर उतरले होते त्यांच्या विरुद्ध प्रचंड असंतोष होता. मग जर निवडणुका झाल्या तर बेंजामिन नेतन्याहूच्या पार्टीला याचा मोठा फटका बसेल हे त्यांना माहित आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट, त्यांच्या विरुद्ध करप्शनचे, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. जसं हे सगळं युद्धाचं वातावरण निवळेल, तिथे निवडणुका होतील, ऑटोमॅटिकली जे आहे त्या केसेस ज्या बेंजामिन नेतन्याहूच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या आहेत त्या पुन्हा सुरू त्या ठिकाणी होतील. त्यामध्ये जर ते कन्व्हिक्ट त्या ठिकाणी ठरले तर त्यांचं राजकीय नेतृत्व काय, त्यांचं खरोखरच पुढे काय होईल याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होईल. म्हणून ही युद्धाची परिस्थिती जेवढी त्या ठिकाणी राहील हे बेंजामिन नेतन्याहूच्या राजकीय अस्तित्वासाठी आवश्यक आहे. म्हणून माझ्या मते हा सुद्धा त्यांचा प्रयत्न असेल की एक फ्रंट संपला की दुसरा फ्रंट त्या ठिकाणी ओपन करणं आणि हे युद्ध जे आहे फॉरएव्हर वॉर ज्याला निरंतर, बरोबर आहे, निरंतर जसं जेवढं युद्ध सुरू राहील त्याचा फायदा जो आहे तो नेतन्याहू यांना पर्सनली होतोय, देशाला होतोय की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे, पर्सनली त्यांना होताना दिसतोय. माझा दुसरा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने अमेरिका इतका मोठा बलाढ्य देश आहे, संपूर्ण जगाची अर्थसत्ता जी आहे ती म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल की अमेरिका कंट्रोल करते. दुसऱ्या बाजूला इस्रायल आहे, इस्रायलकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजी आहे, त्यांनी ते आयर्न डोम वगैरे सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या. तर ह्या दोन मोठ्या देशांना इराण सारखा एखादा लहान देश संपवणं किंवा त्यातली सत्ता पालट करणं हे का शक्य होत नाही? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे संकेतजी. मुळात काही गृहीतकच माझ्या मते अमेरिकेची आणि इस्रायलची चुकली असतील. मुळातच अमेरिकेनं ज्या प्रकारे ऑलमोस्ट त्याची 30% ते 40% जी स्ट्राईक पॉवर आपण म्हणतो ती युद्धाच्या अगोदर आखातामध्ये जमा करून ठेवली. आपल्याला माहिती की एअरक्राफ्ट कॅरियर, फायटर एअरक्राफ्ट हे सगळं त्यांनी केलं आणि त्याच्या आधारावर 28 फेब्रुवारीला जो आहे जबरदस्त हल्ला केला. जबरदस्त हल्ला केल्यानंतर ब्लिट्झक्रीग नावाची एक टर्म आहे, म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये अति तीव्र गतीने हल्ला त्या ठिकाणी करायचा आणि एवढा जबरदस्त हल्ला करायचा की त्यामध्ये डिकॅपिटेशन स्ट्राईक म्हणजे इराणचा अयातुल्ला अली खामेनी त्याचबरोबर पहिल्या काही मिनिटांमध्येच त्यांच्या आयआरजीसीच्या कमांडरचा खात्मा करण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायल यशस्वी झाले. आणि मग त्यांचा कयास असा होता की हे सगळं झाल्यानंतर एकूणच इराणची जी व्यवस्था आहे म्हणजे राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि त्याहून महत्वाचं सामरिक जे स्ट्रक्चर आहे ते पत्त्याप्रमाणे त्या ठिकाणी कोसळेल. पण असं काहीही झालं नाही. त्यांची पहिली फळी ज्यावेळेस त्यांनी कापून काढली, राजकीय नेतृत्व त्याचबरोबर आयआरजीसीचे कमांडर, ऑटोमॅटिकली सेकंड रंग लिडरशिप म्हणजे एका आठवड्याच्या आतच अयातुल्ला अली खामेनी गेला पण मोस्तफा खामेनीचं जे आहे नाव त्या ठिकाणी पुढे आलं. आयआरजीसीचे कमांडर मारले गेले पण सेकंड रंग लिडरशिप जी आहे त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि मग मोझाईक मिलिटरी स्ट्रॅटर्जी आपण त्याला म्हणतो, एक प्रकारे विकेंद्रित पद्धती जी आहे की कमांड अँड कंट्रोल सेंटर जरी उद्ध्वस्त त्या ठिकाणी इराणचं झालं तरी सुद्धा जे 31 वेगवेगळ्या प्रकारचे इराण मधले प्रांत आहेत आणि तिथे असणारे जे रिजनल कमांडर आहेत त्यांनी विकेंद्रित पद्धतीनं म्हणजे कोणाशी कॉन्टॅक्ट करायची त्या ठिकाणी गरज नाही, तुमच्याकडे असणारी शस्त्रास्त्र, तुमच्याकडे असणारे रिसोर्सेस त्याच्या आधारावर जे आहेत त्यांनी जबरदस्त हल्ले त्या ठिकाणी सुरू केले. हे कुठेतरी जे आहे माझ्या मते अमेरिकेच्या गणितामध्ये त्या ठिकाणी चुकलं असेल, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी आपल्या जॉग्रफीचा, इराणनं आपल्या भौगोलिक परिस्थितीचा जो आहे जबरदस्त वापर त्या ठिकाणी करून घेतला. इराण जे आहे साधारणतः 60 ते 70% डोंगराळ प्रदेश त्या ठिकाणी, अल्ब्रोज त्याचबरोबर झाग्रोस माउंटन जे आहेत एक प्रकारे त्यांना जे आहे फिजिकल बॅरियर, भौगोलिक अशी सुरक्षितता याला मिळते की अमेरिका किंवा इस्रायल ग्राउंड इन्व्हेजन करणं जे आहे इतकं सोपं त्या ठिकाणी नाही, हे ते त्या ठिकाणी जाणत होते. नंबर एक. दुसरा, हा काही लहान प्रदेश नाही, व्हेनेझुएला किंवा इराक सारखा छोटासा देश नाही, इराण जो आहे हा मोठा देश आहे, 9 कोटी जनता त्या ठिकाणी आहे, ही दुसरी गोष्ट. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, हुकमी एक्का. त्यांच्याकडचा हुकमी एक्का म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. हार्डली जे आहे आपल्याला माहित आहे की 35 किलोमीटरच्या आसपास, 33 किलोमीटरच्या आसपास चिंचोळा अशा प्रकारचा हा प्रदेश त्या ठिकाणी आहे आणि जगातला 1/5
जर ऑइल सप्लाय इथूनच होत असेल आणि त्याला चोक करण्यामध्ये आपल्याला जर यश मिळालं तर जगाचा सगळा दबाव हा आक्रमण करणाऱ्या अमेरिकेवर, इस्रायलवर येईल हे इराणला पूर्णतः माहित होतं. म्हणून या जॉग्राफिकल सुद्धा चोक पॉइंटचा आपल्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आहे योग्य वेळेवर योग्य प्रकारे त्याचा फायदा त्या ठिकाणी करून घेतला. आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाचं एक कारण म्हणजे असिमेट्रिक वॉरफेअर. जसा तुम्ही मूळ प्रश्न तुमचा होता, अमेरिका आणि इस्रायल जोडगोळीच्या सामर्थ्यापुढे, सामरिक सामर्थ्यापुढे इराणचा कुठेही निभाव लागू शकत नाही, हे पहिल्याच दिवशी सत्य होतं, आजही सत्य आहे. पण इतक्या दिवस तो झुंजवत ठेवण्यामध्ये काय यशस्वी ठरला? इथे येते असिमेट्रिक वॉरफेअर. त्यांनी आर्टिलरी फायर केला म्हणून आपण सुद्धा जे आर्टिलरी फायर केला पाहिजे असं त्यांनी गणित त्या ठिकाणी ठेवलंच नाही. यांच्याकडे लेटेस्ट अशा प्रकारची क्षेपणास्त्र अमेरिकेकडे त्या ठिकाणी आहेत. तर असं असताना सुद्धा यांनी काय केलं? लो कॉस्ट वॉरफेअर, म्हणजे साधारणतः $20,000 तयार होणारं एक ड्रोन, इराणी बनावटीचं शाहेद ड्रोन, असे हजारो ड्रोन्स इराणकडे ऑलरेडी उपलब्ध होते. काही क्षेपणास्त्र उपलब्ध होते, अत्यंत कमी किमतीमध्ये हे त्या ठिकाणी तयार होत आहेत. हे ड्रोन जे आहेत अमेरिकेचे बेस जे आखाती देशांमध्ये आहेत त्याचबरोबर इस्रायलच्या दिशेनं फायर त्या ठिकाणी करायचे. असे शेकडो फायर त्या ठिकाणी केल्यानंतर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय होईल? जसं तुम्ही म्हटलं, इस्रायलची आयर्न डोम सिस्टम त्या ठिकाणी असेल किंवा अमेरिकेची थार्ड सिस्टम असेल, ही एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट होईल. एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट होते म्हणजे काय होते? एअर प्रोजेक्टाईल, ड्रोन किंवा क्षेपणास्त्र ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी या एअर डिफेन्सच्या सिस्टमच्या माध्यमातून यांना सुद्धा क्षेपणास्त्र धाडावी लागतात आणि त्या ठिकाणी ते न्यूट्रलाइज करावं लागतं. $20,000चं ड्रोन न्यूट्रलाइज करण्यासाठी ऑलमोस्ट त्याच्या 100 ते 200 पट अधिक किंमत असणारं पॅट्रियॉट मिसाईल, अधिक किंमत असणारं इंटरसेप्टर मिसाईल हजारोंच्या संख्येनं मागच्या 1 महिन्यामध्ये जे आहे इस्रायलला आणि अमेरिकेला वापरावं लागलं. म्हणजेच एक प्रकारे त्यांच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त हादरा देण्यामध्ये इराणला यश मिळालं. म्हणूनच पेंटागॉननं अधिकृतरित्या सांगितलं की पहिल्याच आठवड्यामध्ये $11.3 बिलियन एवढा खर्च अमेरिकेला या युद्धासाठी त्या ठिकाणी आला. म्हणजे असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातून लो कॉस्ट ड्रोन वॉरफेअर असतील, वॉर ऑफ इकॉनॉमिक अट्रिशन म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त हादरा देण्याचं त्यांचं काम असेल. आणि आम्ही जे आहे याने झुकेगा नाही जसं आपण त्या ठिकाणी म्हणतो की काही दिवसाच्या आत इराण हरेल असं अपेक्षित होतं. असं काहीही न होता 1 महिन्याच्या पलीकडे जर तो युद्ध करण्यासाठी किंवा झुंजवत ठेवण्यासाठी यशस्वी ठरला तर नॅरेटिव्ह बिल्डिंग, सायकोलॉजिकल वॉरफेअर यामध्ये सुद्धा जे आहे इराणनं सरशी घेतली. आणि नेमकं हेच असिमेट्रिक वॉरफेअर इराणच्या फायद्याचं त्या ठिकाणी ठरतंय. जॉग्राफिकल फॅक्टर्स, असिमेट्रिक वॉरफेअर आणि एकूणच सगळ्या गणिताचा जो आहे मागच्या कित्येक वर्षांपासून त्यांनी केलेला अभ्यास आणि त्याला आता एक प्रकारे इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये इराणला आलेलं यश, या अनुषंगाने जो आहे तो अमेरिकेला झुंजवत ठेवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेला आहे. बरं, माझ्या पुढच्या पण प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं की इराण कसं काय हे सगळं सस्टेन करतोय, त्याही गोष्टींवरती तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलेलं आहे. मला म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा होता की हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे ते त्यांच्याकडे आहे, ते एक भौगोलिक ऍडव्हान्टेज इराणकडे आहे. आणि ही हॉर्मुझची म्हणजे सामुद्रधुनी जी आहे ती जर आपण चोक केली तर त्याचा अमेरिकेवरती जागतिक दबाव येईल, परंतु तो दबाव काही झालेला दिसत नाही. म्हणजे अमेरिका जो आहे अजूनही झुकायला तयार नाहीये. उलट ट्रम्प नवीन नवीन दावे करतायत, आम्ही विजय मिळवलेला आहे वगैरे. कालच त्यांचं संबोधन आहे राष्ट्राला. तर हा दबाव का होऊ शकलेला नाही? जागतिक येस दबाव येस अजून का वाढला नाही? मी एक अत्यंत इंटरेस्टिंग, म्हणजे इंटरेस्टिंग हा शब्द मी याच्यासाठी वापरतो कारण आतापर्यंत 1 महिन्यामध्ये वेगवेगळ्या मीडिया चॅनलवर चर्चा होतीये, मी पण काही त्या चर्चेचा भाग त्या ठिकाणी होतो. पण जो मुद्दा सहसा आला नाही तो मुद्दा मी आता या चर्चेमध्ये त्या ठिकाणी आणतो, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझशी संबंधित. नक्कीच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जो आहे तो इराणसाठी हुकमी इक्का आहे. का? कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला चोक केल्यानंतर एकूणच जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतोय, तो आपण पाहतोय. पण माझ्या मते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला चोक करणं हा जो आहे शॉर्ट टर्म साठी, अल्प कालासाठी जो आहे इराणसाठी फायद्याची गोष्ट आहे. दीर्घ कालासाठी ही इराणसाठी फायद्याची गोष्ट नाहीये. ते कसं मी त्या ठिकाणी सांगतो आणि त्यातच या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, शॉर्ट टर्म मध्ये जे आहे ज्यावेळेस तो चोक करतोय, आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढतायत आणि अमेरिकेवर दबाव येतोय की लवकरात लवकर तुम्ही तुमची आक्रमकता त्या ठिकाणी सोडा. पण अल्टिमेटली स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चोक केल्यामुळे जे आहे कोणाचा फायदा होतोय? म्हणजे जर असं त्या ठिकाणी मी जर एखादी गोष्ट करत असेल तर माझ्या शत्रू राष्ट्राला त्याचा जबरदस्त फटका बसला पाहिजे, त्यावेळेस मी ती गोष्ट त्या ठिकाणी करावी. मी जर इराण असेल आणि मी जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चोक केलं तर इस्रायलची जहाज या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जातात का? ते माझं शत्रू राष्ट्र आहे. त्याचं उत्तर नाही. म्हणजे माझ्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चोक केल्यामुळे इस्रायलचं नुकसान होतंय का? उत्तर नाही.
अमेरिकेची जहाजं किंवा अमेरिकेची तेल आयात 1% सुद्धा कमी अमेरिकेची तेल वाहतूक ही या स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या माध्यमातून होते. म्हणजे अमेरिकेला सुद्धा या स्ट्रेट ऑफ होर्मुझचा बंद झाल्याचा काही त्या ठिकाणी फटका आहे का, याचं उत्तर नाही. म्हणजे माझी जी शत्रू राष्ट्र आहेत त्याला या स्ट्रेट ऑफ होर्मुझला चोक करून काहीच त्या ठिकाणी त्याचा नुकसान होत नाहीये, त्याला विपरीत असं काही होत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, माझं स्ट्रेट ऑफ होर्मुझ चोक केल्यामुळे मी इराण जर असेल तर माझी जी मित्र राष्ट्र आहेत ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे ती मित्र राष्ट्र म्हणजे चायना जे आहे एनर्जी सिक्युरिटीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये इराण आणि या पश्चिम आशियाच्या राष्ट्रांवर डिपेंडंट आहे. माझं मित्र राष्ट्र म्हणजे भारत, माझे वेगवेगळ्या प्रकारची मित्र राष्ट्र आशियामधली जी माझ्याकडून तेल आणि नैसर्गिक वायू त्या ठिकाणी घेतात, या राष्ट्रांना जो आहे त्याचा जबरदस्त फटका त्या ठिकाणी बसतोय. म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ चोक केल्यामुळे माझ्या दुश्मन राष्ट्रांना नाही तर माझ्या मित्र राष्ट्रांना फटका बसतोय. म्हणून दीर्घकालीन हे करणं माझ्या फायद्याचं त्या ठिकाणी नाही. एक स्ट्रेट ऑफ होर्मुझ जर मी चोक केला तर अल्टिमेटली याच्यामध्ये फायदा कोणाचा होतोय? म्हणजे मी म्हणतो एकच महिना, पुढचं तर सोडा, या 1 महिन्यामध्ये जर सगळ्यात जबरदस्त फायदा अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून स्ट्रेट ऑफ होर्मुझ चोक झाल्यामुळे जर कोणाचा होत असेल तर तो म्हणजे रशिया. अमेरिका. रशियाचे ऑलरेडी सँक्शन, अमेरिकेने एवढे जबरदस्त आर्थिक निर्बंध टाकले होते. रशियाचं तेल जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर विकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी येत होते. पण स्ट्रेट ऑफ होर्मुझ चोक झाल्यामुळे ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, याच अमेरिकेनं सांगितलं 30 दिवसासाठी वेवर, जगामधले सगळे देश जे आहे तुम्हाला विकत घ्यायचं तर त्या ठिकाणी घ्या. रशियाच्या अर्थव्यवस्थेला मागच्या 1 महिन्यामध्ये जबरदस्त बूस्ट मिळालेली आहे, कारण त्याचं तेल जे आहे जादा किमतीनं त्या ठिकाणी विकलं जातंय. दुसरा फायदा कोणाचा होतोय? जगामध्ये सगळ्यात जास्त तेलाचं उत्पादन, सगळ्यात जास्त नैसर्गिक वायू जर कोणाकडे असेल, सगळ्यात जास्त हेलियम जर कोणाकडे त्या ठिकाणी असेल तर तो देश म्हणजे पश्चिम आशियामधला देश नाही, तो म्हणजे अमेरिका. जास्त काळासाठी जर पश्चिम आशियामधली ही अरब राष्ट्र, त्याचबरोबर इराण, स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा प्रॉब्लेम जर असाच त्या ठिकाणी चालत राहिला आणि ऑलरेडी अशाच प्रकारे तेल विहिरींवर हल्ले होत राहिले आणि त्यांचं जर नुकसान त्या ठिकाणी होत राहिलं तर अल्टिमेटली जगाला, भारताला, चायनाला, आशियामधल्या देशांना, सगळ्या जगाला तेल तर लागणारच आहे, नैसर्गिक वायू लागणारच आहे. मग तो कोणाकडून घेईल? अमेरिकेकडून घेईल. म्हणजे दीर्घ काळामध्ये याचा फायदा कोणाला होणार आहे? अमेरिकेला त्या ठिकाणी. इराण सुद्धा हे सगळं ओळखतो, म्हणून स्ट्रेट ऑफ होर्मुझला जास्त काळासाठी चोक करणं शॉर्ट टर्म मध्ये नक्कीच त्याचा फायदा त्या ठिकाणी, एक गोष्ट. आणि हेच सगळं गणित अमेरिका सुद्धा जाणतो. म्हणून मागच्या काही दिवसांपासून मी स्पष्टपणे, काही आठवड्यांपासून स्पष्टपणे भूमिका घेतोय आणि तेच रिफ्लेक्ट होत आहे अमेरिकेच्या विधानांमधून सुद्धा. अमेरिका काय म्हणतोय? इराण विरुद्धचं युद्ध ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी. स्ट्रेट ऑफ होर्मुझला ओपन करायचं असेल तर आपण जे आहे सामूहिक पेट्रोलिंग करू. मग सामूहिक पेट्रोलिंग कोणाची? 7 देशांची. तुम्ही युरोपियन राष्ट्र, तुम्ही अरब राष्ट्र तुम्ही फंड करा या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझशी संबंधित स्पेशल मिलिटरी ऑपरेशन जर राबवायचं असेल तर. नाटो सदस्य राष्ट्र, तुम्ही जी आहे ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सेफ, ओपन, सेक्युअर करण्यासाठी तुम्ही तुमच्या युद्ध नौका त्या ठिकाणी धाडा. म्हणजे अमेरिका जाणतो की ते बंद असल्यामुळे माझं काही वाईट त्या ठिकाणी होणार नाही. तुमचं वाईट होतंय, जर करायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी मिलिटरी कारवाई करा, मी त्याला सपोर्ट करतो. मी एकटा म्हणून जे आहे या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला ओपन होण्याच्या फंद्यात त्या ठिकाणी पडणार नाही. अशा प्रकारची विधानं डोनाल्ड ट्रम्पची येत आहेत. आणि यातला तिसरा मुद्दा, डोनाल्ड ट्रम्प हे असं त्या ठिकाणी काय करतो? कारण मी आर्थिक गणित तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळं सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प काय करतोय? कारण या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला खरोखरच एस्कॉर्ट करणं, म्हणजे त्या जहाजांना संरक्षण देणं, असा जर विचार अमेरिकेनं केला तर सामरिक दृष्ट्या ते खूप घातक आहे. का? कारण जसं म्हटलं की अत्यंत चिंचोळा प्रदेश त्या ठिकाणी अँटीशिप मिसाईलच्या माध्यमातून, ड्रोन्सच्या माध्यमातून, अंडर वॉटर ड्रोन्सच्या माध्यमातून, त्याचबरोबर सागरी सुरुंगांच्या माध्यमातून इराण जे आहे तिथे जाणाऱ्या जहाजांना प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी पोहोचू शकतो. सामरिक दृष्ट्या, मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणणं खूप सोपं त्या ठिकाणी आहे, पण सर्व जहाजांना सुरक्षितपणे त्या ठिकाणी संरक्षण देणं हे इतकं इझी नाहीये. त्यामध्ये प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. हे अमेरिका ओळखतो, म्हणूनच ती रिस्क घेण्याची त्याची तयारी नाही. म्हणून बाकीच्या राष्ट्रांना तो इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आणि हळूच त्यांच्यावर ढकलतोय की इव्हन स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन जरी झालं नाही तरी आम्ही मात्र जे आहे युद्धातून बाहेर पडू. का? कारण आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य त्या ठिकाणी झालेले आहेत. हा खेळ, ही जी आहे एक प्रकारे मी म्हणेल की त्या ठिकाणचं पॉलिटिकल गणित किंवा एकूणच सगळी परिस्थिती आपण ज्यावेळेस समजू त्याच वेळेस आपल्याला डोनाल्ड ट्रम्प असा का विधान करतोय हे आपल्याला लक्षात येईल. बरोबर. परंतु प्रश्न आता असा आहे की म्हणजे तुम्ही एक सांगितलं की होर्मुझचा जो हुकमाचा एक्का होता, त्या एक्क्यावरती आणखीन त्या एक्क्यापेक्षा जास्त काय नहले पे दहला जो आहे तो अमेरिकेने मारलेला आहे की तुम्ही रशियाकडून तेल घ्या म्हणून. परंतु अमेरिकेची ही दादागिरी काय आहे? म्हणजे एक दादागिरीचा एक प्रश्न तर मला हा विचारायचा आहे की न्यूक्लिअर पॉवर बनू नये, म्हणजे ही दादागिरी अगोदर
भारतावरही झालेली आहे. म्हणजे असं नाहीये की इराणवरच त्यांनी दादागिरी केलेली आहे, की भारत हा न्यूक्लिअर पॉवर बनू नये यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत, यासाठी देखील दबाव आणलेला आहे. असं काय वाटतं अमेरिकेला? काय ही अमेरिकेची दादागिरी आहे? दादागिरीमध्ये दुसरा मुद्दा आहे की कुठल्या देशामध्ये कुठलं सरकार यावं हे त्या देशातले लोक ठरवतील, तुम्ही बाहेरचे कोण ठरवणार आहे? आणि जर असं वाटतंय की ते जगाला धोका आहे त्या देशापासून, ते युनो आहे ना त्यासाठी. तुम्ही युनोकडे ते पुटअप करा, युनो बघेल त्यासाठी. तुम्ही म्हणून काय हे करताय? परत तिसरा मुद्दा दादागिरीचा की तुम्ही ह्या व्यक्तीकडून तेल घेऊ नका, तुम्ही त्या देशाकडनं तेल घेऊ नका. हा काय मुद्दा आहे? म्हणजे इतकी दादागिरी काय अमेरिकेची? ऍब्सोल्युटली. म्हणजे अमेरिका आज सुद्धा 20व्या शतकाच्या मेंटॅलिटीनच जातोय. आपण 21व्या शतकात आहोत, 2026 आहे आणि त्याला वाटतं की बाबा दुसरं महायुद्ध झाल्यानंतर त्याच्यानंतर आमची जी परिस्थिती होती तशाच प्रकारचे जे आहे अजूनही आम्ही तसंच करू शकतो आणि त्यातल्या त्यात वसाहतवादाचा एक मुद्दा जो त्याच्यामध्ये येतोय. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि डोनाल्ड ट्रम्प तर जे आहे त्यात नाही पे द्यायला, म्हणजे अगोदरच अमेरिकेची तर अशी मानसिकता आहेच आहे आणि डोनाल्ड ट्रम्प सारखं विक्षिप्त नेतृत्व त्या ठिकाणी आलं तर तो तर जो आहे फक्त दादागिरीच त्या ठिकाणी करतोय. आणि जसा तुम्ही संदर्भ दिला की व्हेनेझुएला सारखं राष्ट्र, अरे बाबा त्या लोकांना डिसाईड करू द्या ना तिथला राष्ट्राध्यक्ष कोण असावं. कोण तुम्ही आणणार? स्वतः जाणार, तुम्हीच मध्ये घुसणार, तुम्हीच त्याचं जे आहे अपहरण करणार आणि डिक्लेअर करणार की नाही नाही तो जो आहे ड्रग माफिया होता. तुम्हीच त्या ठिकाणी हजारो किलोमीटर दूर, तुमचं दूर दूरपर्यंत काही देणं घेणं नाही. काय संबंध नाही. IAEA सारखी जगामधली इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी स्पेशलाइज्ड एजन्सी आहे ती स्वतः म्हणते की इराणकडे अण्वस्त्र नाही आहेत. त्यानं तसं म्हटल्यानंतर सुद्धा तुम्ही स्वतः म्हणता नाही 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 त्यांच्याकडे जे आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये न्यूक्लिअर मटेरियल आहे की 2 आठवड्याच्या आणि आत त्यांनी अण्वस्त्र आणि बनवली असती. आणि अमेरिकेने हे पण दावा केला होता की आम्ही ते अण्वस्त्र जे आहेत, जे काय त्यांचे प्रकल्प आहेत, प्रोजेक्ट आहेत, ते सगळे आम्ही उद्ध्वस्त केलेले आहेत. करेक्ट. म्हणजे जून 2025 मध्ये जे आहे तुम्ही म्हणताय आम्ही उद्ध्वस्त केले होते. मग 9 महिन्यामध्येच असा काय चमत्कार झाला की पुन्हा तुम्हाला वाटतं की तो न्यूक्लिअर केपेबल त्या ठिकाणी होऊ शकतो, म्हणून तुम्ही इराण विरुद्ध कारवाई केली. आणि जर खरोखरच मी म्हणतो जर खरोखरच तुम्हाला त्या ठिकाणी वाटतंय की अण्वस्त्राचा एवढा मोठा जगाला धोका आहे आणि अण्वस्त्रघाती देशांवर तुम्ही जर कारवाई त्या ठिकाणी करायला पाहिजे, एवढा मोठा धोका आहे, जर तुझ्यात एवढीच हिंमत होती तर तो नॉर्थ कोरियामधला किम जोंग उन त्या ठिकाणी बसलेला आहे. ऑलरेडी त्याच्याकडे जे आहेत अशा प्रकारची शेकडो अण्वस्त्र आहेत, त्याच्या विरुद्ध कारवाई करून दाखव बरं. संपूर्ण जगाला खऱ्या अर्थानं अण्वस्त्रांचा, आणि दुर्दैवानं ही अण्वस्त्र एखाद्या देशाच्या हातामध्ये असली तर तरी एकदा चालतील कारण ते रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट असतं. ती जर दहशतवादी संघटनांच्या हातामध्ये गेली तर त्याचं प्रचंड नुकसान, प्रचंड फटका बसू शकतो. आणि संपूर्ण जगामध्ये याचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसत असेल तर तो पाकिस्तानच्या मार्फत त्या ठिकाणी बसू शकतो. कारण पाकिस्तान हे इस्लामिक जगतातलं एकुलतं एक राष्ट्र आहे ज्याच्याकडे अण्वस्त्र आहेत आणि पाकिस्तानमध्ये कधीही अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कधीही ही अण्वस्त्र इस्लामिक दहशतवादी संघटनांच्या हातामध्ये जाऊ शकतात. वेळोवेळी अशा प्रकारचे प्रूफ अमेरिकेकडे समोर सुद्धा आलेले आहेत. मग अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प मध्ये एवढीच हिंमत आहे तर नॉर्थ कोरिया विरुद्ध कारवाई करायची असती, पाकिस्तान विरुद्ध कारवाई करायची असती. ज्यांच्याजवळ न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही एक ब्र सुद्धा काढत नाही, त्यांच्या विरुद्ध कारवाई त्या ठिकाणी करत नाही. पण कंपॅरेटिव्हली जे वीकर नेशन्स आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे तिथे तुमची दादागिरी चालू शकते, म्हणून तो कधी व्हेनेझुएला असेल तर कधी इराण, ज्याच्याकडे अण्वस्त्र नाहीच आहेत पण तुम्ही म्हणजे ते शेख चिल्ली सारखं झालं करताय तुम्ही. बिल्कुल. म्हणजे प्रोपोगंडा करताय किंवा ते म्हणतात की याने मुर्गी लाऊंगा फिर अंडे आएंगे फिर उसको मार्केट में बेचूंगा, तसा काहीतरी प्रकार त्या ठिकाणी झाला की बाबा अजून अण्वस्त्र नाहीच आहे पण तो आता न्यूक्लिअर एनरिचमेंट त्या ठिकाणी करेल, एनरिचमेंट झाल्यानंतर बॉम्ब बनवेल आणि बॉम्ब बनवल्यानंतर आमच्यावर टाकेल, मग खूप मोठं नुकसान होईल. म्हणजे या सगळ्या जर तरला जे आहे इतक्या दूर घेऊन टाकलं आणि त्याच्या आधारावर तुम्ही कारवाई केली. यावरून स्पष्टपणे दिसतं की अमेरिकेची ही फक्त आणि फक्त दादागिरी आहे. आणि आता तुम्ही सर्वात महत्वाचा जो मुद्दा काढला, मला जर कोणी त्या ठिकाणी विचारेल तर हे अमेरिका वगैरे तर तो दादागिरी करतोय, डोनाल्ड ट्रम्पचं विक्षिप्त नेतृत्व आहेच, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठं फेल्युअर जर कोणाचं त्या ठिकाणी असेल तर मला वाटतं आंतरराष्ट्रीय संघटनांचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो चर्चेमध्ये कुठे येतच नाही. आणि फक्त हे इराण युद्ध तुम्ही लक्षात घेऊ नका. जून 2025 असेल किंवा ऑक्टोबर 2023चं हमासचं संबंधित युद्ध त्या ठिकाणी असेल, 2022चं रशिया युक्रेन युद्ध असेल, जगामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती निर्माण होते, कोणी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे, कोणी सगळ्यात महत्वाची भूमिका घेणं अपेक्षित आहे, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. त्यासाठीच तर ते बनवलं गेलं, म्हणजे कुठले एका देशाचं दुसऱ्या देशावर अतिक्रमण होऊ नये. या अतिक्रमणाचाच एक परिणाम आपण दुसरं महायुद्ध म्हणून भोगलेला आहे. ह्यातूनच हिटलर सारखा एक हुकुमशाह निर्माण झालेला आहे. तरीही जर युनो त्याला आवर घालत नसेल तर मग अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प हे पुढचे हिटलर होतील आणि संपूर्ण जगच जे आहे त्या हिटलरच्या वेळी तरी अणुबॉम्ब नव्हते, त्याचा काही शोध लावला नव्हता, ते काय सगळ्या गोष्टी झाल्या नव्हत्या. आता तर भयानक परिस्थिती होईल जर तिसरं महायुद्ध झालं तर. ऍब्सोल्युटली. म्हणूनच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ही सगळ्यात महत्वाची संघटना या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी असली असती. पण या संपूर्ण युद्धामध्ये निषेध निषेध निषेध
हे म्हणण्याच्या पलीकडे या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलनं काय केलं, म्हणजे ते इराण युद्ध असेल, रशिया युक्रेन युद्ध असेल, म्हणून सॉरी टू से मी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी जे आहे एक प्रकारे त्राग्यानं ते त्या ठिकाणी म्हणतो, पण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ही इम्पॉर्टंट सगळ्यात शंड अशा प्रकारची संस्था आज घडीला आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं त्या ठिकाणी ठरू नये. आणि इथेच खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये जगाला जर योग्य दिशेला आपल्याला घेऊन जायचं असेल तर माझ्या मते युनायटेड नेशन्सचं पर्यायानं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे रिफॉर्म सुधारणा करणं 21व्या शतकाच्या बदलाच्या अनुसार, मल्टीपोलार वर्ल्डच्या अनुसार, बदलणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जगाच्या वेगवेगळ्या देशांच्या ऍस्पिरेशन्सच्या अनुसार त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे, सुधारणा करणं आवश्यक आहे. आणि मग त्यामध्ये नक्कीच भारताचं सुद्धा P5 मध्ये परमनंट 5 नेशन जे आहेत त्यामध्ये जे आहे भारताचं सुद्धा काही महत्वाचं स्थान असावं अशा प्रकारची चर्चा होणं आणि त्याहून महत्वाचं त्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. ऑर अदरवाईज डोनाल्ड ट्रम्प अशाच टेरिफ वॉर सुरू त्या ठिकाणी करेल त्याला वाटलं म्हणून, आणि जगभरातली WTO नावाची जी संघटना आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, काहीही त्या ठिकाणी करणार नाही. अशाच प्रकारची कोणी हल्ले त्या ठिकाणी करत राहील, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल काहीही त्या ठिकाणी करणार नाही. अशाच प्रकारचं पर्यावरणाला छेद देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज अमेरिका त्या ठिकाणी राबवत त्या ठिकाणी राहील. आणि तिथे जे आहे तुमचं पॅरिस डील असेल किंवा क्लायमेट डील असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी फक्त कागदावरच राहतील, ऑन ग्राउंड त्याच्याशी संबंधित काही गोष्टी होणार नाही. म्हणजे हा फक्त हल्ला करणं हा प्रकार नाही, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, आक्रमकतेच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी जे आहे डोनाल्ड ट्रम्प सारख्या व्यक्तीची दादागिरी आपल्याला पुढे पुढे पाहायला मिळतच जाईल. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे इंटरनॅशनल ऑर्डर. या आंतरराष्ट्रीय संघटना माझ्या मते ज्या आहेत त्या फेल जात आहेत, म्हणूनच अशा प्रकारच्या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्याचा सामना सगळ्या जगाला करावा लागतोय. भारताकडे येऊया. भारत आणि अमेरिका किंवा युद्धाच्या परिस्थितीवरती भारताची जी भूमिका राहिलेली आहे, म्हणजे अगदी विरोधकांचा आरोप जर बाजूला ठेवला तर इराणचे जे अयतुल्ला जे आहेत त्यांचे डेथ झाल्यानंतर भारताकडून साधं ट्विटही गेलं नाही. म्हणजे प्रधानमंत्र्यांकडून एक संवेदना व्यक्त करणं त्या देशाप्रती, त्या व्यक्तीप्रती ते झालेलं नाही. इराण हा भारताचा खूप वर्षापासूनचा मित्र आहे आणि आतापर्यंत जी जी सरकार आलेली आहेत, मग भाजपची पण सरकार आली आहे केंद्रामध्ये, अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलेलं आहे, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की इराण हा आपला मित्र राष्ट्र आहे. असं असताना इराणच्या संदर्भामध्ये कुठल्याही संवेदना व्यक्त न करणं, ह्यावरून जे आरोप होत आहेत की एप्स्टीन फाईल पुन्हा मोदींचं नाव आलंय आणि त्यामुळे मग मोदींचे पण हात दगडाखाली आहेत. म्हणजे भारताला चालवण्याचं काम सध्या डोनाल्ड ट्रम्प करतायत. म्हणजे तुम्ही तेल घेऊ नका एकीकडे म्हणणं, नंतर पुन्हा तुम्ही रशियाकडून 1 महिन्यासाठी आम्ही सूट देतोय अशा पद्धतीचं म्हणणं. तर भारताचं सार्वभौमत्व अमेरिकेच्या पायाशी ठेवलं गेलंय असा जो आरोप होतोय त्यावर काय सांगाल, किंवा भारताने काय भूमिका घेणं अपेक्षित आहे? मागच्या 33 दिवसांचा हा सगळा अनुभव आपण पाहिला, म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासून म्हणतोय मी, 28 फेब्रुवारी पासून आतापर्यंत. तर माझ्या मते भारताची एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षितता, त्याचबरोबर पश्चिम आशियामध्ये साधारणतः 1 करोड जे भारतीय लोक राहतात त्यांची सुरक्षितता, या अनुषंगानं जे काही बेस्ट पॉसिबल आहे, मग वेगवेगळ्या अरब राष्ट्रांच्या नेत्यांशी त्या ठिकाणी बोलणं असो, LPGचे टँकर्स त्या ठिकाणी असो, त्याच्याशी संबंधित जे आहे भारत सरकार जे आहे योग्य ती कारवाई करतंय, जे काही बेस्ट पॉसिबल आहे ते त्या ठिकाणी करतंय. म्हणजे ऊर्जा सुरक्षिततेशी संबंधित मागच्या 33 दिवसांमध्ये योग्य ती कारवाई करते जे काही शक्य आहे. आफ्टर ऑल सरकारच्याही त्या ठिकाणी मर्यादा आहेत. पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी विषयी आपण जर बोलत असू, मागच्या 33 दिवसांमध्ये भारतानं या सगळ्याच युद्धामध्ये काही निर्णायक भूमिका घ्यायला हवी होती का, या प्रश्नाचं जर उत्तर पाहिजे असेल तर माझ्या मते भारत सरकार खूप काही अंशी मिस्ड ऑपॉर्च्युनिटी आपण ज्याला म्हणतो, बऱ्याच अंशी जे आहे भारतानं खूप काही संधी त्या ठिकाणी दवडलेली आहे असं मी त्या ठिकाणी त्याच्यात येतो. आता एक दोन तीन मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. मुळातच भारत म्हणतो म्हणजे आहेच आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे. म्हणजे काय, आम्ही न्यूट्रल आहोत एक प्रकारे. जे आहे आमच्या इराण सोबतही मैत्रीचे संबंध त्या ठिकाणी आहेत आणि आमचे इस्रायल अमेरिकेसोबत सुद्धा मैत्रीचे संबंध आहेत. पण अशी स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी असताना दोन्ही गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूला बोलण्याची संधी तुमची असताना सुद्धा ओव्हरऑल मागच्या 33 दिवसांमध्ये थोडासा टिल्ट, थोडासा काय खूप सारा टिल्ट वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून हा अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूला भारताचा असलेला त्या ठिकाणी दिसलेला आहे. म्हणजे कुठेतरी तुमच्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी विषयी जे आहेत प्रश्नचिन्ह जागतिक स्तरावर त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. बरं, हा झाला एक मुद्दा. त्याहून महत्वाचा मुद्दा, खरं म्हटलं तर हे युद्ध जे आहे आपल्यापेक्षा हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या 2 राष्ट्रांमध्ये सुरू आहे. आपण प्रत्यक्ष आपला याचा संबंधही नाही, पण सगळ्यात मोठा फटका या युद्धाचा जर कोणाला त्या ठिकाणी बसत असेल तर मला वाटतं तो भारताला बसतोय, भारताच्या अर्थव्यवस्थेला बसतोय. कारण दुर्दैव आहे
आज सुद्धा भारत देश स्वतंत्र झाला, ऑलमोस्ट 8 दशकं कंप्लीट त्या ठिकाणी होत आहेत. आज सुद्धा साधारणतः 88% आपली ऊर्जेची जी गरज आहे ती आपल्याला आयातीच्या माध्यमातून करावी भागवावी लागते. लागते आणि साधारणतः 40 ते 50% आपली ऊर्जेची गरज ही याच पश्चिम आशियाई देशांमधून त्या ठिकाणी येते. मग पश्चिम आशियामध्ये जर असा संघर्ष होत राहील तर भारताच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसणारच आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती $1 जर वाढल्या तर एका वर्षामध्ये आपल्याला $2 अब्ज एवढा जास्त त्या तेलाच्या आयातीवर खर्च करावा लागतो. मग साधारणतः $65 ते $70 प्रति बॅरल एवढी किंमत युद्धाच्या आधी होती. ऑलरेडी आज जे $105 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. म्हणजे किती जबरदस्त फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी बसणार आहे आणि भविष्यातही त्या ठिकाणी बसणार आहे. मग हा सगळा विचार करता आमचं वाईट होतंय, आमच्यावर फटका बसतोय, म्हणून भारताने जे आहे ऍक्टिव्हली भूमिका घेणं आवश्यक होतं की कसा लवकरात लवकर हा वाद निपटेल किंवा कसं लवकरात लवकर या युद्धाला त्या ठिकाणी स्वल्प विराम त्या ठिकाणी लागेल. मध्यस्थी करण्याची गरज होती, भारत मध्यस्थी करू शकत होता तेवढी 100%. मी त्याच मुद्द्यावर येतोय. सरकारमध्ये म्हणजे हा एक दुसरा मुद्दा त्या ठिकाणी सांगितला आणि मी तिसरा मुद्दा येतोय त्या ठिकाणी मध्यस्थी. म्हणजे आपलं तर आर्थिक हित त्यामुळे अफेक्ट होतंय म्हणून तर आपण करायला हवंच होतं. बरोबर. आपलं स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी होती म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी करायला हवं होतं. पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारत स्वतःला जो आहे ग्लोबल साऊथ म्हणजे थोडक्यात अविकसित आणि विकसनशील राष्ट्र जी आहेत त्यांचा एक ग्लोबल लीडर म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करतो. मग या युद्धामध्ये काय झालं, विकसित राष्ट्र अमेरिकेसारखं पाश्चिमात्य विकसित राष्ट्र ही आशियामधल्या एका विकसनशील इराण सारख्या राष्ट्रावर हल्ला त्या ठिकाणी करतो आणि मग या विकसनशील राष्ट्राच्या ग्लोबल साऊथ मधला एक भाग असणाऱ्या इराणची बाजू घेणं ही कोणाची जबाबदारी होती? भारत जर स्वतःला ग्लोबल साऊथचा लीडर म्हणतोय, G20 च्या देशांचा जो आहे एक आम्ही प्रमुख देश असं जर आम्ही त्या ठिकाणी म्हणतोय आणि आता सर्वात महत्वाचं ब्रिक्स, BRICS, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हा अत्यंत महत्वाचा एक ब्लॉक आहे, अत्यंत महत्वाचा ग्रुप आहे जो या विकसनशील देशांना, या अविकसित देशांना रिप्रेझेंट त्या ठिकाणी करतोय. आणि भारताच्या पुढाकारानंच ब्रिक्स प्लस या ग्रुपमध्ये इराणची एंट्री झाली. म्हणजे भारताच्या रिक्वेस्टमुळे इराण जो आहे या ग्रुपचा त्या ठिकाणी हिस्सा त्या ठिकाणी झाला आणि या ग्रुपचा हिस्सा असणाऱ्या इराणवर अशा प्रकारे दादागिरी करून आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली करून जर अमेरिका हल्ला त्या ठिकाणी करत असेल तर त्याविरुद्ध स्पष्ट भूमिका घेणं ही भारताची जबाबदारी नव्हती का? बरं, एवढंच नाही, त्याच्या पलीकडे जाऊन इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्टपणे ट्विटच्या माध्यमातून अधिकृतरित्या सांगितलं की इंडिपेंडेंटली, शब्द महत्वाचा आहे, इंडिपेंडेंटली भारतानं या ठिकाणी भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि अशी जर भारतानं भूमिका घेतली तर नक्कीच एक प्रकारे मध्यस्थ म्हणा किंवा एक प्रकारे जे आहे हा युद्ध निवळण्यासाठी भारताची अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी ठरू शकेल. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी विनंती केल्यानंतर सुद्धा भारतानं इंडिपेंडेंटली या सगळ्या युद्धाविषयी कुठलीही भूमिका घेतली नाही. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या वर्षी ब्रिक्सची रोटेटिंग प्रेसिडेन्सी ही भारताकडे आहे. भारत हा ब्रिक्सचा अध्यक्ष आहे. हा, मग तुम्ही ब्रिक्सचा अध्यक्ष असताना, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन सारख्या ऑर्गनायझेशन मध्ये तुमचं महत्वाचं त्या ठिकाणी स्थान असताना, अरब राष्ट्रांशी तुमचे चांगले संबंध आहेत, इराणशी चांगले संबंध आहेत, इस्रायलशी चांगले संबंध तुमचे आहेत, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची तुमची पॉलिसी आहे, तुमच्या अर्थव्यवस्थेला या सगळ्या युद्धामुळे जबरदस्त फटका बसतो, किती कारणं पाहिजे तुम्हाला? म्हणजे ही सगळी कारणं असताना सुद्धा जर तुम्ही ऍक्टिव्हली यामध्ये जर काही भूमिका घेत नसाल तर माझ्या मते हे भारताचं अपयश नाहीये का? ही मिस्ड ऑपॉर्च्युनिटी नाहीये का? येस, होऊ शकतं. म्हणजे याच्यामध्ये जे आहे, ज्यावेळेस आपण असं पुढे त्या ठिकाणी येतो तर काही जे आपल्याला फेल्युअरही त्या ठिकाणी येईल, पण आपल्याला स्वतःला इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून स्वतःला जर पुढे प्रोजेक्ट करायचा असेल तर जगासमोरचे जे प्रश्न आहेत, आणि आज घडीला जगासमोरचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, मग या जगासमोरच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी, त्याचं सोल्युशन शोधण्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हली पुढे यावंच लागेल. तुम्ही जर ऍक्टिव्हली पुढे येणार नाही, नुसते भाषण त्या ठिकाणी करत राहिले, इट इज नॉट अन एरा ऑफ वॉर. तुम्हाला कोणी जे आहे तुम्ही भाषण तुमच्या पुरतेच त्या ठिकाणी मर्यादित ठेवा. जगाच्या स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्हाला ते इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून कोणी पाहणार नाही. आणि शेवटचा आणि तेवढाच महत्वाचा मुद्दा, हाच डोनाल्ड ट्रम्प होता ज्यानं मागच्या 15 महिन्यामध्ये मी 8 युद्ध थांबवली अशा प्रकारचा दावा केला होता. खरं खोटं देवच जाणो आणि डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी जाणो, पण ते 8 युद्ध राहिले एका बाजूला. आणि ती मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये म्हणे ना, 100 सुनार की एक लोहार की. हा, मग भारताचं काय झालं असतं? हे 8 युद्ध बाजूला राहू द्या, जर खरोखरच भारतानं मध्यस्थाची भूमिका घेऊन एक प्रकारे या युद्धाला स्वल्प विराम लावण्यामध्ये, पूर्ण विराम तर सोडाच, पण स्वल्प विराम लावण्यामध्ये जर यश मिळवलं असतं, काही महत्वाची भूमिका त्या ठिकाणी अदा केली असती, तर माझ्या मते एक लुहार की, त्याचे 8 युद्ध थांबवणं बाजूला राहू द्या, भारतानं हे एक तुमचंच युद्ध थांबवलं.
सॉरी, तुमचंच युद्ध थांबवलं. तुमचंच युद्ध थांबवलं. म्हणजे जे मोठ्या मोठ्या वल्गना हा सगळा डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी करत होता, तर त्याला जे नेहले पे दहेला त्या ठिकाणी ठरलं असतं. मला पर्सनली वाटतं की ही भारताची टेस्ट होती फॉरेन पॉलिसीची, ही भारताची टेस्ट होती एक इमर्जिंग लिडरशिप म्हणून नरेंद्र मोदीला स्वतःला प्रोजेक्ट त्या ठिकाणी करायची, आणि हे बाकीचं सगळं बाजूला राहू द्या, भारताचं हित लक्षात घेता, कारण अल्टिमेटली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे भारताचं हित. भारताचं हित हे युद्ध लवकरात लवकर थांबवण्यामध्ये त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून भारताने या ठिकाणी निर्णायक भूमिका घेणं अत्यंत आवश्यक होतं. एक महत्वाचा मुद्दा, फक्त एक पुढचे 30 सेकंद त्या ठिकाणी याच्यात घेतो. बऱ्याच वेळेस जे आहे या चर्चेमध्ये ज्यावेळेस मी असा मुद्दा मांडतो की भारताने जे आहे या ठिकाणी निर्णायक भूमिका घ्यायला हवी होती, तर काही जण त्या ठिकाणी म्हणतात नाही नाही नाही, भारताने हे बिलकुल घ्यायला हवं नव्हतं, और अदरवाईज भारताचा जो आतापर्यंत सगळा स्टँड राहिलेला आहे की द्विपक्षीय जो मामला असतो त्या द्विपक्षीय मामल्यामध्ये पडायचं नाही. मग तसं जर झालं तर उद्या भारत पाकिस्तान मामल्यामध्ये सुद्धा जे आहे अमेरिका त्या ठिकाणी लुडबुड करेल. तसं नाहीये, याच्यासाठी नाहीये, कारण भारत पाकिस्तान इव्हन ऑपरेशन सिंदूर आपण जे राबवलं, हा भारत आणि पाकिस्तान मधला इश्यू होता, आपण त्या ठिकाणी सॉर्ट आउट केला. भारत पाकिस्तान इश्यूमुळे जे आहे संपूर्ण जगाचं नुकसान होत नव्हतं, किंवा एक प्रकारे जे आहे काही महत्वाचे सी लेन म्हणा किंवा सागरी मार्ग किंवा काही असे महत्वाचे मार्ग आम्ही अडवून ठेवले नव्हते. इथे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अडवून ठेवल्यामुळे, इथे पश्चिम आशियामधला संघर्ष असल्यामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होतं. हे काही फक्त 2 देशांमधला तिथला हा संघर्ष त्या ठिकाणी राहिला नाही. हे 2 देश एक दुसऱ्याशी बोलत नाहीयेत किंवा त्यांची ती परिस्थितीच नाही, म्हणून तर मध्यस्थाची त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी पडते. म्हणून कोणी जर म्हणतंय की हा फक्त द्विपक्षीय अशा प्रकारचा इश्यू आहे, द्विपक्षीय नाहीये, कारण त्याचा विपरीत परिणाम जगावर होतोय. भारतानं त्या ठिकाणी इंटरफिअर म्हणण्याच्या ऐवजी मध्यस्थाची भूमिका बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून हे सगळं करणं आवश्यक आहे. म्हणून भारतानं माझ्या मते जे आहे मागच्या 33 दिवसामध्ये बरंच काही करणं शक्य होतं. बरं, आता सुद्धा जर बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून होत असेल, जे तुमच्या आमच्या समोर त्या ठिकाणी आलं नाही, आनंद आहे. म्हणजे भारतानं ते करावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. अल्टिमेटली व्हॉट मॅटर्स इज इंडियाज इंटरेस्ट, आमची ऊर्जा सुरक्षितता, आमच्या लोकांची सुरक्षितता, आणि अल्टिमेटली भविष्यामध्ये जो खूप विपरीत परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, त्याला जितक्या लवकर आपल्याला थांबवता येईल तेवढं भारताच्या फायद्याचं आहे. म्हणून भारतानं अशी फक्त जे आहे बघ्याची भूमिका घेणं, दुरून काय होतं हे पाहणं, हे भारताला परवडणार नाही. म्हणूनच भारताची मध्यस्थीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. बरोबर, परंतु ही मध्यस्थाची भूमिका घ्यायला भारत सरकार तयार नाही असं दिसतंय, कारण पाकिस्तान मध्यस्थ करणार असं ज्यावेळी चर्चा यायला लागल्या त्यावेळी मग जयशंकर जे आहेत, एस जयशंकर, त्यांनी असं म्हटलं की भारत काही दलाल नाही, आम्ही दलाली करणार नाही. हा एक वेगळा भाग झाला. छोटासा प्रश्न आहे का भारत हे सगळं मध्यस्थी करण्यामध्ये किंवा ठामपणाने भूमिका घेण्यामध्ये का अपयशी होतोय? काय कारण आहे त्याच्यामध्ये? एप्स्टीन फाईलचं काय आहे का, की वेगळं काही त्याचं कारण आहे? मला वाटतं भारत जो आहे तो अमेरिकेच्या दिशेने, स्पेशली मागच्या 10 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकारचं जे धोरण आहे ते थोडंसं जे आहे टिल्टेड टुवर्ड्स अमेरिका, असं मला जास्त त्या ठिकाणी वाटतं. भारताचा जितका मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेशी व्यापार आहे, त्याचबरोबर डिफेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि एकूणच सगळ्या अँगलनी जो आपला जे कनेक्शन्स किंवा जो कनेक्ट आपला अमेरिकेसोबत त्या ठिकाणी आहे, तर भारत जो आहे त्याच्याशी रिलेटेड पंगा घेऊ इच्छित नाही, किंवा त्याच्याशी रिलेटेड जे आहे आपलं नुकसान होईल अशा प्रकारची काही पॉलिसी त्या ठिकाणी घेऊ इच्छित नाही, असं मला त्या ठिकाणी वाटतं. नंबर 1. नंबर 2, खऱ्या अर्थानं भारताचा शत्रू भविष्यामधला जर कोणी त्या ठिकाणी असेल तर चायना, या अनुषंगाने सुद्धा भारत त्या ठिकाणी पाहत असेल. आणि जर चायनाचा मुकाबला करायचा असेल तर इंडो पॅसिफिक रिजन मध्ये अमेरिकेसारखं एक महत्वाचं राष्ट्र आपल्या बाजूला त्या ठिकाणी असावं, असा सुद्धा भारताचा त्या ठिकाणी कयास असेल. म्हणून ज्याला आपण म्हणतो की शॉर्ट टर्म लॉसेस आणि लॉंग टर्म गेन, असा भारत सरकारचा विचार त्या ठिकाणी असू शकेल. स्पष्टपणे सांगायचं तर जोपर्यंत प्रूफ आपल्या समोर नाहीत किंवा ज्या गोष्टी नाहीत, तोपर्यंत जे आहे मी एप्स्टीन फाईल विषयी कॉमेंट त्या ठिकाणी करणार नाही, कारण हे आरोप आहेत, याच्याशी संबंधित एक सुद्धा प्रूफ आतापर्यंत आपल्या समोर त्या ठिकाणी आलं नाही. मग नरेंद्र मोदी असतील किंवा हरदीप पुरी असतील किंवा बाकीचे काही लोक असतील, ज्या दिवशी आपल्याला काही प्रूफ त्या ठिकाणी दिसेल, ऑथेंटिकेटेड दिसेल, माझ्या मते जे आहे नक्कीच त्याविषयी काही भूमिका मला त्या ठिकाणी मांडता येईल. पण फक्त आरोपांच्या आधारावर जे आहे आत्ताच, म्हणजे आपण हो पण म्हणत नाहीये, नाही पण म्हणत नाही, पण त्या मुद्द्यांच्या ऐवजी माझ्या मते आंतरराष्ट्रीय पटलावरची, जसं मी सांगितलं की अमेरिकेकडे झुकलेला आपला ट्रेड डील असेल, डिफेन्सशी संबंधित असेल, चायना फॅक्टर असतील, या दृष्टिकोनातून जे आहे कुठेतरी थोडंसं आपण झुकलेलो आहे. पण हे ज्यावेळेस आपण झुकलेला असतो, तुमच्या मागच्या प्रश्नामध्ये जे होतं, कुठेतरी मग हा वास सुद्धा त्या ठिकाणी येतो की स्वतःला जे आहे सोव्हरिन नेशन म्हणायचं, सार्वभौमत्व आमच्याकडे हे म्हणायचं. मग हे सार्वभौमत्व आपण त्यांना गहाण टाकलं का? म्हणजे तो डोनाल्ड ट्रम्प डिसाईड करेल का की बाबा आम्ही कोणाकडून ऑइल घ्यायचं, कोणाकडून घ्यायचं, घ्यायचं,
केव्हा घ्यायचं, तू परमिशन देणारा कोण, 30 दिवसांसाठी घ्यावं, 60 दिवसांसाठी त्या ठिकाणी घ्यावं. बरं, या मुद्द्यामध्ये जे आहे आणखीन जो कधीच आला नाही, मला हाही माझ्या मनामध्ये प्रश्न आला की हे तर आपण करतोच की रशियाकडून जे आहे आपण परमिशन का घ्यायची, आम्ही सार्वभौमत्व असणारं राष्ट्र त्या ठिकाणी. मग रशियाकडून परमिशन घ्यायची नाही तर तो इराण ठरवणारा कोण हो, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून कुठल्या जहाजातील भारताची जहाज जायची असेल तर तिथून आम्ही त्यांची परमिशन घ्यावी. म्हणजे जर आम्ही खरोखरच पॉवरफुल नेशन असो, मला वाटतं की जर तुम्ही पॉवरफुल नेशन त्या ठिकाणी असाल तर सी लेन ज्याला आपण म्हणू किंवा म्हणजे युएन क्लॉजच्या अनुसार सुद्धा, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सीज याच्या अनुसार सुद्धा सागरी मार्ग, इंटरनॅशनल वॉटर्स मधून जाणारे सागरी मार्ग यामधून जे आहे सगळ्याच देशांच्या जहाजांना जाण्यासाठी त्या ठिकाणी मुभा आहे. म्हणजे हो, अनुमती इराण आहे. जो आहे त्या ठिकाणी तुमची जहाज त्या ठिकाणी रोखू शकत नाही आणि त्याचमुळे इराण युनायटेड नेशन्स मध्ये स्टँड घेतो की नाही नाही, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे चोक केलेलं नाही, बंद नाहीये, ते खुलं आहे. फक्त आताची परिस्थिती पाहता आमच्या दुश्मन राष्ट्रांना आम्ही त्या ठिकाणी जाऊ देणार नाही. म्हणजे तो आंतरराष्ट्रीय पटलावर जे आहे बिलकुल म्हणजे मोजून मापून अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरतो. म्हणून मला वाटतं जर खरोखरच सार्वभौमत्वाचा विचार करायचा असेल तर रशियाकडून तेल घ्यायचं नाही की नाही हेही आम्ही डिसाईड करणार. अमेरिका नथिंग टू डू विथ दिस पर्टिक्युलर डिसिजन. आणि त्याच विषयी इराण सोबत सुद्धा जे आहे कुठून आमची जहाजं येतील, किती त्या ठिकाणी जातील, म्हणजे कोणाशीच चर्चा ही एक भाग त्या ठिकाणी, एक भाग आहे, बरोबर आहे. विनवणी करण्याची आपल्याला काही गरज नाही. त्याच वेळेस आपण म्हणू की आम्ही इमर्जिंग सुपर पॉवर आहेत. ऑर अदरवाईज फक्त भाषण देण्यामध्ये मला वाटत नाही, अजून आपल्याला बराच काही पल्ला त्या ठिकाणी गाठायचा आहे. त्याच वेळेस आपण म्हणू की आपण सुपर पॉवर त्या ठिकाणी आहोत. धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती आम्हाला दिली जी इतर कुठल्याच चॅनलच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून येत नाही, ती अशी माहिती तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचा आभार. आणि आलात त्याबद्दल देखील आभार. दुसरी गोष्ट, पुन्हा याल अशी अपेक्षा आहे, पुन्हा आम्हाला वेळ द्याल ही अपेक्षा. इथे थांबूयात. धन्यवाद सर.